क्यों चौक गए ना? येस, सर्फ एक्सेलची ऍडव्हर्टाईज नाही चालू आहे, मीच वापस आली आहे चक्क एका आठवड्यात 2 वेळेस. म्हणजे गायब झाले तर 22 दिवस येतच नाही आणि आले तर चक्क एका आठवड्यात 2 वेळेस. कन्सिस्टन्सी तर कुणी माझ्याकडून शिकावी. शाब्बास अमृता, शाब्बास. तर तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आय होप तुमच्या सगळ्यांकडे गणपती बाप्पा आलेले असतील, विराजमान झालेले असतील आणि ह्या 10 दिवसामध्ये गणपती बाप्पा तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. गेली 6 महिने मी या कपलवरती रिसर्च करतेय. मी एका वेळेस बसून स्क्रिप्ट लिहिण्याचा प्रयत्न करतेय, पण मजाले यांचे व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या मेंदूने मिठाच्या पानाच्या गुळण्या केल्यात. माझे डोळे मी लायझॉलनी धुतलेत. एका दिवसामध्ये यांचे व्हिडिओ बघून यांच्यावरती स्क्रिप्ट लिहून ती प्रेझेंट करणं अशक्य आहे. काय झालं लोळत पडायला? काय जा उठ चल. मी रुसले. का बरं? भेटा यांना. यांचं नाव आहे स्वाती धरम ऑफिशियल आणि यांच्या नवऱ्याचं नाव आहे आदित्य कोकणे ऑफिशियल. ऑफिशियल लिहिण्याचा कॉन्फिडन्स तर असाच आहे की जस काही यांचा कॉन्टेंट बघून अजून 4 लोक यांचे फेक अकाउंट बनवतील. कुठं बसली? कचऱ्यात टाकली का? कचऱ्यात टाकली. मैं अंकल के पास आई थी मेरा टॉप अल्टर करने. अंकल ने मुझे गुच्चे में बिठा दिया. ह्या दोघांना माझा एक सल्ला आहे. काय माहितीये का की कचऱ्याचं वर्गीकरण करताना 3 डबे ठेवत जा. ओला कचरा, सुका कचरा आणि तुमच्या रीलचा कचरा. हे सगळे रील्स आहेत ना इंस्टाग्राम वरती टाकण्याऐवजी त्या 3ऱ्या डब्यात टाकत जा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये कर पाहून टाकूयात उगाच बालिशपणाचा आव आणून लोकांच्या जास्त होतंय माकड हाडाचा कॅन्सर बनणाऱ्या स्वाती धरमीला. कारण व्हिडिओमध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार करपावते कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे. काय झालं तोंड बिन पाडायला? सगळ्यांना कपडे घेतले, मलाच कपडे नाही घेतले. सगळ्यांना घेतले. आम्हाला का आता? अगं ए मुली, आपडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडू तेल काढू किंवा नाच रे मुरा आंब्याच्या वनात हे करायचं वय आहे तुझं. कुठे इंस्टाग्राम? नको नको. चालतं फिरतं शौचालय असतं ना, तशी ही चालती फिरती बालवाडी आहे. जे रील म्हणजे बडबड गीते असतात फक्त. विकसित मेंदू कसा दिसतो हे जर तुम्हाला बघायचं असेल ना, कधी जाऊन हिच्या इंस्टाग्रामच्या अकाउंट वरती चक्कर मारा. पण 1 मिनिट तुमच्या स्वतःच्या रिस्क वरती. मग काय मग त्या स्वयंपाक कुठं नाही जायचं, बनव लवकर. हिचं उगाच लाड आधी असं करून बोलणं जेव्हा जेव्हा मी बघते ना तेव्हा माझ्या डोक्यात तिडीक जाते डायरेक्ट. परवा दिवशी या पोरीवरती रिसर्च करता करता अख्खीची अख्खी झेंडूबामची बाटली फासली मी माझ्या डोक्याला. पोगो बघायच्या वयामध्ये या पोरीच्या हातामध्ये मोबाईल कुणी दिला इंस्टाग्राम ओपन करून. बालनाट्य ही पोरगी म्हणजे जेव्हा जेव्हा हिचे रील समोर येतात ना, किंडर गार्डन समोरून जाते की काय असा भास होतो मला. स्टँड वरती हरवलेल्या माझ्या छकुलाचा फिमेल व्हर्जन हे माझी छकुली. हिचं वय वाढलंय, बुद्धी वाढायची विसरूनच गेलीये. ए बालिश मुली, मूर्ती जरी असली ना तरी देव येतो. म्हणजे तुझं खेळणं करणारेस का त्या देवाला? आता गणपती जेव्हा आपल्याकडे 10 दिवस येतात आणि ते विराजमान होतात ना, तर तेव्हा त्या मूर्तीमध्ये प्राण येतो आणि त्याच्यासाठी आपण त्यांची पूजा करतो. तुझा जो बालिशपणा आहे ना तो देवासोबत पण करणार आहेस का? कसं आहे माहिती का, देव आपल्याकडे नसतात राहत, आपण ऑलरेडी देवाच्या घरात राहत असतो. देवांची शॉपिंग नसते करायची, देवासाठी शॉपिंग करायची असते. जसं मी माझ्या गणपती बाप्पांसाठी शॉपिंग केली आहे क्रोमामधून. तुमच्या गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी झाली का? आणि गणपती बाप्पांसाठीची शॉपिंग झाली का? नाही झाली का? थांबा, मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाते जिथे तुम्हाला एका छताखाली सगळ्या वस्तू भेटतील. मी आले छत्रपती संभाजीनगर, प्रिव्हियसली नोन ॲज औरंगाबाद मधील क्रोमा शोरूम मध्ये, जे आहे 7 हिल्सच्या अतिथी हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरला. क्रोमा स्टोअर मध्ये सध्या चालू आहे गणेश चतुर्थी स्पेशल सेल, ज्यामध्ये गॅजेट्स, होम अप्लायन्सेस आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू सगळ्या तुम्हाला एका छताखाली मिळतील, ते फक्त क्रोमा स्टोअर मध्ये. मग काय, जेव्हा आमच्या आईला कळलं की क्रोमामध्ये चांगला सेल चालू आहे, ती तर म्हटली जा आणि माझ्यासाठी मिक्सर घेऊन ये, तो पण फक्त क्रोमाचाच. मग काय, मी पण स्वतःला थांबू नाही शकले आणि आले इकडे एक ऑल इन वन मिक्सर बघायला. तुम्ही टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन काहीही खरेदी केलं तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी सोबतच क्विक अँड इझी इन्स्टॉलेशन आणि सोबतच एक्सपर्ट ॲडवाइस देखील मिळेल. मी तर आईसाठी क्रोमाची शेगडी आणि मिक्सर ग्राइंडर घ्यायला आली आहे, कारण आता उकडीचे मोदक करायचे असतात ना बाप्पांसाठी, जे आपल्या बाप्पांचे तर आहेतच आहेत, पण माझे देखील खूप फेवरेट आहेत. हे आपला टाटा क्रोमाचा आहे. यामध्ये तुम्ही आटा निडिंग, कटिंग, स्लायसिंग, ब्लेंडिंग, ज्युसिंग ऑल इन वन सगळं करू शकता. हा तुम्हाला येतो 1000 वॅटमध्ये. बाकीचे दुसरे कुठले प्रोडक्ट बघताय तुम्ही ते 750 वॅटमध्ये येतात, हा 1000 वॅटमध्ये. जे
मला पाहिजे होतं ते तर मला मिळालं क्रोमा शॉपमध्ये. ते म्हणजे हे फूड प्रोसेसर. कारण कसं आहे माहिती का, गणपती येणार, पाहुणे येणार आणि सगळ्यांना आवडतात उकडीचे मोदक आणि त्याचा जो आटा असतो ना तो खूप गरम गरम असतो मळण्यासाठी. तर याच्यामध्ये माझी आई आटा मळू देखील शकते आणि तिचे हात देखील भाजणार नाही. बाप्पा आल्यानंतर मोदकांसोबतच नैवेद्य देखील बनवावं लागणार आणि नैवेद्याचे जितके जास्त आयटम तितका जास्त वेळ लागणार आणि तो वेळ कमी करण्यासाठी क्रोमाने तुमची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. क्रोमा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे 3 बर्नरचं कुकटॉप कार्ड. मला यासोबतच चांगल्या बँक ऑफर देखील मिळाल्यात बरं का. अहो तुम्ही कसली वाट बघताय, आता जा आणि तुमच्या जवळच्या क्रोमा शॉपला व्हिजिट करा आणि अशा भन्नाट ऑफर्सचा लाभ घ्या. सूर्या 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 मामा, काय चाललंय तुझं? कोणाला हाका मारायला की? सन सन कोण सन? ऊन देतो ना गव्हाला सन. हा थंडी लागते ना, त्याला म्हटलं लवकर ये. मामा म्हटलं का लवकर येईल ना सूर्या. हा, एवढ्या सकाळी तुझ्या बापाने ठेवलंय कडकून. जाते का मग मामाच्या गावाला? ते आदित्य येलवन मध्ये बसून जायचं ना मामाच्या गावाला, तेवढंच डोक्यात प्रकाश पडला असता. लोकांना इरिटेट करायचं हिडन टॅलेंट आहे या पोरीमध्ये. ताई कृपया ते हिडनच ठेव. म्हणजे जर एखादं लहान लेकरू हिच्या शेजारून जात असेल ना, ते पण हे हे असं करून निघून जात असेल. बंद करा बंद करा बंद करा. काय झालंय? नाही येत मला डान्स करता. मग नाचता येईना अंगणवाकडा असं चाललंय म्हणजे नाचता तर येत नाही आपल्याला आणि उगाच नखरे करायची. ते रिलेटिव्हचा हाती लाडवलेलं कार्टन असतं का जे घरी आल्यानंतर खोड्या करतं आणि त्याच्याकडे बघून असं त्याला कोपऱ्यात नेऊन गालगुच्चे घेऊन असं खनकन, एक्झॅक्टली तीच फिलिंग येते मला हिची रील बघताना. एक गोष्ट मला 100% कळाली आहे की जेव्हा लेकरू अतिच जास्त त्रास देतं, अतिच जास्त कदर येतो ना लेकरांचा, तेव्हा ते लेकरं नसतात का सोडून दिलेले, त्यांना इंस्टाग्राम स्वीकारतं. तुम्ही मला 8 दिवस झाले चॉकलेट नाही दिली आणून आणि तुम्ही डब्यावरून ओरडता मला. मग डबा भरावा. आई वडिलांनी KG1 KG2 चा खर्च वाचण्यासाठी चक्क ह्या पोरीचं लग्न लावून दिलंय. ह्या दोघांचा स्पेसिफिक असा कुठलाच कॉन्टेंट नाहीये, म्हणजे जे येईल ते बनवायचं असं फालतू. हॅलो गाईज, या चहा बटर खायला. या खायला हेल्दी खाते मी. जरा उपीट पोहे. यम्मी. आजारी पडल्यावर कळाली यमी यमी. मम्मी नाही. रिअल आयुष्यातली बालिका वधू ही पोरगी. ह्या पोरीचं लग्न झालंय पण या पोरीचं डोकं नाही वाढलंय. खरं सांगते तुम्हाला, जेव्हा जेव्हा तुम्ही हिचा रील बघाल ना तर तुमची नस ना नस असं करून ओरडेल. आणि हिचा तो विमल, हिचा नवरा आदित्य, हिचा नवरा कमी आणि बेबी सिटरच जास्त आहे. म्हणजे मला असं वाटतं की हिला लग्न करून सासरी नाही डे केअर मध्ये पाठवलंय. हिला रील्सची नाही, हिला बालवाडीच्या शिक्षिकेची गरज आहे आणि त्यांच्या छडीची गरज आहे. व्हिडिओची स्पेलिंग काय लिहिली ते बघून घ्या. काय त्या पाहुण्याच्या बोकांडी बसली. तू काय म्हणली होती लग्नाच्या आधी, जावायला मोकळा सोडू नको, त्याच्या बोकांडी बसून राहायचं. आता बसली तर बडबड कशाला करती? म्हंटल ना, ही पोरगी 100% बालवाडीतली पोरगी आहे. अजून पण हिच्या डोक्यातलं ते मला साखरेचं पोतं घ्या, साखरेचं पोतं गेलेलंच नाहीये. म्हणजे ही जर मध्ये मध्ये बोलायला लागली ना घरी, तर हिची आई आणि हिची सासू हिला म्हणत असतील, गब्बस ग, तू लहान आहेस अजून. आणि ह्या पोरीला जर असं वाटत असेल ना तर हे खूपच क्यूट आहे, तर तुझ्या क्यूटच्या स्पेलिंग मध्ये काहीतरी बिघाड आहे. मी सांगते त्याची स्पेलिंग काय आहे. त्याच्या C नंतर H, T नंतर I आणि शेवटी YE लावायचं राहिलंय. बेबी, काय? माझा घास तुला आणि तुझा घास मला. हा का? हा. मग तुझा गाल मला आणि माझा हात तुला. किती अनरोमॅन्टिक माणूस आहे. मला वाटलं तुम्ही काळे आहेत, तुम्हाला काळाच्या आवडत असेल. मला आजपर्यंत एक गोष्ट खरंच कळलेली नाहीये, नवऱ्यासमोर उगाचच काय लाड लाड बोलावं. म्हणजे त्या लहान पोरी नसतात की पप्पे मला उचलून घ्या, त्या ज्या पोरी असतात ना सेम पोरी नवऱ्यासमोर पण तसंच वागतात. काय? मला ही सायकल घ्यायची. हा घे, ती सायकल घे आणि सारखं कामाला जा. येते का सायकल चालवायला? चालव बघू. ती लय मोठी होती ना. हा ती छोटी होती काय? चालव. ती पण येईना. तर कसे पण घ्यायचे नाही तुला पण कामाला. कॉमेडी शो मध्ये नक्की घेशील मला. हा. इकडे तुम्हाला काय वाटलं, हिचा हा रील बघितल्यानंतर मी काहीतरी बोलल असं वाटलं ना तुम्हाला? मला खरं खरं सांगा, कसम से, मतलब जो तुम्हारे सबसे नजदीक वाला होगा ना उसकी कसम खा के बताओ, हे बघून असं वाटलं नाही तुम्हाला ह्याच्यासाठी केलं होतं का 299 रुपयाचं रिचार्ज? हे बघितल्यानंतर तुमच्या मनात असा एक क्षणासाठी विचार नाही आला की असा खनकन रील चेंज करा, असा साटकन मोबाईल फेकून द्यावा? झाली की नाही इच्छा तुमची? माझी तर झाली होती बा. जास्त आगावपणा करू नको. चल गपवर, ते फिरायला घेऊन आलं ना तेच चुकलं माझं. हानीन धरून आता ते जीप कापून टाकीन पकडून. जीप कात्रीन. ये मजबूर हैं पर आप नहीं. तुम्हा लोकांना वाटतं ना की मला रोस्टिंग करून खूप मज्जा येते? नाही, मला हा सगळा कॉन्टेंट कन्झ्युम करावा लागतो. मला हे बघावं लागतं. आणि विचार करा की हे सगळं बघितल्यानंतर माझे ज्ञान इंद्रिय जे आहेत
ते मला किती शिव्या शाप देत असतील. यू हॅव नो आयडिया गाईज, यू हॅव नो आयडिया. सोपं नसतं एक रोस्टर होणं, फार अवघड असतं गाईज, फार अवघड. वेलकम. ही नव्हती पाहिजे, मग कुठली पाहिजे होती? बदामावाली पाहिजे. ती नाही भेटली म्हणून ही आणली आहे. ह्या माणसाने लग्न नाही केलंय, ह्या माणसाने चक्क एक लहान लेकरू जत्रेतून चॉकलेट देऊन उचलून आणलंय. बघितलंस हस्कर, याच्यामुळेच मी तुला म्हणत असते की बाहेर जर एखादे गुटखा खाणारे लाल दाताचे काका दिसले ना, तर त्यांच्याकडून अजिबात ब्रेड नाही घ्यायचं, तुला पळवून नेतील बरं का ते. जा गप. आता का मला बसवणार मेकअपला आतमध्ये नेऊन? हा नाही, जा मग चल, मला उशीर होतोय. एक तर थांबवलंय बिनकामाचं. हा जा. बरं हे सगळं सोड, तू एक काम कर, तुझे जे 10 रील आहेत ना ते स्ट्रेट तू एक ठिकाणी बसून बघ. बघायच्या अगोदर एक डोक्याची गोळी आणि नंतर बघणं झाल्यानंतर एक झोपेची गोळी. हे कंपल्सरी घे, स्वतःच्या अनुभवावरनं सांगते, कारण मी तुझे 10 रील पाहिलेत, 10 रील पाहिलेत मी तुझे. मी अशी बसले ना माझ्या मित्रमंडळींमध्ये, तर मी असं मजाक मध्ये त्यांना ए बालबुद्धी असं म्हणते. पण एक लक्षात घे, मी तुझ्या बाबतीत मजाक नाही करत आहे. इमोशनल डॅम इट. ज्या गतीनं ही इंस्टाग्राम वरती ह्या कॉन्टेंटचा कॅन्सर पसरवतीये ना, त्या गतीनं एक ना एक दिवस एक ना एक व्यक्ती तर मेंदूच्या आजाराने 100% आजारी होणार. काय काय करते का? आईच्या तोंडावरच्या फोड्या फोडी ते मी. हा का? बघत नाहीत का आरशात जरा टाकून नको देऊ चटणी करायची. तरीच म्हटलं की अशा टाईपचा कॉन्टेंट डोक्यामध्ये आणण्यासाठी तुम्ही काहीतरी स्पेशल खात असाल. ते सगळं हे होतं का? बालवाडीचा पोषण आहार खाण्याच्या वयामध्ये ही पोरगी रील वरती असा कॉन्टेंट टाकतीये. माय जा, बालवाडीमध्ये बसावं, मधल्या सुट्टीमध्ये सुकडी खावी, 2 केळी खावी, 2 अंडी खावी. हे सगळं खाल्ल्याने मेंदूचा विकास होत असतो. बायको, ए कुंभकर्णाची औलाद, उठ लवकर, ऑफिसला जायला उशीर होतं ना, 8 वाजून गेले. उठती का? उठ लवकर. हा, चहा बनवायला का तुझ्या बापाचा नोकर आहे का? उठून बनव पटकन. तुमची कॉमेडी हिट गाडू का हिट गाडू. अख्ख्या रील मध्ये विनोद धक्काबुक्की करत होता, पण शेवटी तो बाहेर आलाच नाही. कुंभकर्णाची औलाद काय, बापाचा नौकर काय, म्हणजे कितीच ते बापाची इज्जत काढणं चालू आहे. आई ग, प्रत्येक रील मध्ये हा माणूस हिचा बाप काढतो, हिच्या बापाला काहीतरी बोलतो, माहेरच्यांना काहीतरी बोलतो, आणि ही पोरगी लिटरली असं हसते. किती मोठा रेड फ्लॅग आहे हा. काय झालं? हा, मला नाही जायचं ऑफिसला. का बरं? लवकर उठायला लागतंय, हा मग? स्वयंपाक पण करायला लागतोय. हा मग? जर समजा इथं क्रिंज असेल तर तू इथे आहेस. सही बात. यांचे एकंदरीत सगळेच रील बघितल्यानंतर विनोद हे गाणं म्हणत असेल. माझ्या नवऱ्यावर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, मला त्याला बघून 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 चष्मा लागला. मी तुम्हाला दोघांना खरं खरं सांगू का, तुमच्यासाठी विनोद म्हणजे बिरबलाची उची खिचडी आहे, कधीच नाही शिजणार. तर फ्युचर मध्ये जेव्हा तुम्हाला लेकरू होईल ना, तर खरं शपथ सांगते की तुम्ही लेकरांवरती संस्कार नाही करणार, ते लेकरू तुमच्यावरती संस्कार करेल की काय लहान लेकरांच्या घरात जन्म घेतला म्हणून. ना चांद की चाहत है ना तारों की फरमाइश, हर जन्म में तू मिले बस यही ख्वाहिश. एक मात्र 100% खरंय. पण एक गोष्ट आहे की मी जे बोलणार आहे ना, त्याचा आणि या व्हिडिओचा अर्थार्थी काही संबंध नाही, आणि जर असेल तर तो केवळ योगायोग समजावा. ही गुटक्यात काहीतरी जादू आहे. म्हणजे उगाचच का अजय देवगण वगैरे प्रमोट करतात गुटखा? कारण म्हणजे बघा ना की गुटखा खाणाऱ्यांच्या पाठीमागे पोरी फिरतात. हे जे गुटखा बहादर लोक आहेत ना, हे लग्नामध्ये ब्राह्मण जेव्हा यांना म्हणत असतील ना की आता हे घ्या कुंकू आणि भांगेत भरा, तेव्हा मला असं वाटतं की हे जे लोक आहेत ना, हे असं करत असतील. हीरोगिरी ये पीने में नहीं, विमल खाने में है. एक मिनिट, इट्स जस्ट अ जोक. मी धूम्रपान नाही प्रमोट करत. डोळ्यासमोर इकडे तिकडे फिरती ती, तिला मी आवडले आई. माशीला. हा, माशीला. किती मनातलं बोललाय हा काकू. बापरे काकू, तुम्ही खरंच समजदार आहे. पण खरं खरं सांगा काकू, ही गोष्ट तुम्हाला एका माणसाचं आणि अख्ख्या इंटरनेटचं आयुष्य खराब केल्यानंतर कळाली ना, म्हणजे हिचा कॉन्टेंट आहेच असा की याच्यावर फक्त माशाच बसाव्यात. हे काय चाललंय तुझं? सारखं नुसतं बाहेरचं खायचं लावलंय. घरी काय बनवायचं नाही, नुसतं बाहेर खायला यायचं. आवडतं.
खाऊन खाऊन नुसते जाड हो, मग मी सांगतो तुला. नंतर मन मला जिम लाव मग मी सांगतो तुला. एकाच व्हिडिओमध्ये कलर शेम, बॉडी शेम आणि मिसॉजिनी. आई ग, एवढे सगळे रेड फ्लॅग एका माणसामध्ये कसे काय भरलेले असू शकतात? पुरुषाने कसं नसावं याचं जिवंत उदाहरण आहे हा माणूस. काय करते का? चपाती. करा रेसिझम करा. हा, रील्सच्या नावाखाली, कॉन्टेंटच्या नावाखाली रेसिझम चालू द्या. मस्त जमतोय हो तुम्हाला हे. काळी बायको, गोरी बायको, काळा नवरा, गोरा नवरा, मस्त जमायला लागले की तुम्हाला. तुमच्या दोघांना इक्वॅलिटी, पार्टनरशिप, एकमेकांची इज्जत करणे, एकमेकांच्या फॅमिलीची इज्जत करणे, ह्या बेसिक गोष्टी माहिती नाही आहेत का? आपल्याकडचे मेजॉरिटी लोक स्वतःच्या स्किन टोनला घेऊन का पॉझिटिव्ह नाहीयेत, आय डोंट नो. म्हणजे इथं प्रत्येकाला गोरं बनायचंय. त्या गोऱ्या रंगाच्या पाठीमागे एवढं काय ऑब्सेशन असावं तुमचं? पण इंडियन लोक जे आहेत ना, ते मुळातच थोडे सावळ्या रंगाचे असतो, थोडा गव्हाळा रंग असतो आपला. ह्या दोघांच्या मेजॉरिटी रील मध्ये प्रॉब्लेम आहे. हे दोघं जण मजाक मध्ये का होईना पण एकमेकांना काळं गोरं म्हणतात. का बरं? आपण ज्या इक्वेटर वरती राहतो ना, एक अर्थचा इक्वेटर असतो, त्या इक्वेटरची जी कंट्री किंवा जो भाग सगळ्यात जास्त जवळ असतो ना, तिथले लोक थोडेसे डार्क कलरचे असतात, कारण तिथे उष्णता जास्त असते. आणि आपण इंडियन आहोत ना, ते थोडेसे मिडल भागामध्ये राहतो, म्हणून आपला कलर सावळा आहे. आणि तेच UK US इथले लोक आहेत ना, थोडेसे दूर राहतात, म्हणून ते गोऱ्या रंगाचे आहेत. बायको हा बोला ना. काय बनवते? साबुदाण्याचे वडे. हा का? हा, तुम्ही सांगितले. हिच्या नवऱ्याला एकच काम आहे, तो मोबाईल घेऊन जातो, सगळं समोर दिसत असताना हिला किचन मध्ये एकच प्रश्न विचारतो, ए बायको काय करतीये? तुम्हाला खोटं नाही सांगत गाईज, जर माझा फ्युचर मध्ये नवरा मला असं विचारला ना, तर मी त्याला म्हणाल, का रे तुझे डोळे आहेत का शो बटन आहेत? डोळे फुटलेत का रताळ्या? तुझं दिसत नाहीये का मी पोळ्या करतीये हे? सो दॅट इज इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सदा खुश राहा आणि सदा कूल राहा. आणि हो, मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका. सेकंड चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याला जरा सबस्क्राईब करा, कारण आता तिथे येणार आहे मोदकांचे व्हिडिओ. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डिस्क्रिप्शन मध्ये क्रोमा शॉपची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि तुमच्या आजूबाजूला जे कुठलंही क्रोमाचं शॉप असेल त्याला व्हिजिट करा आणि गणेश चतुर्थी स्पेशल जे काही सेल चालू आहे त्याचा लाभ घ्या. पापा है हम तेरा पापा है मेरा पगली प्रियंका चोपड़ा तेरा पगली बुलापा है आपा है